नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक आपल्या बॉडीमधला फार खास आणि महत्त्वाचा पार्ट किंवा अवयव फंक्शन याचं बघणार आहे आणि ज्याला आपण बॉडीचं पॉवर हाऊस पण म्हणतो. कारण बॉडीमधली जी एनर्जी आहे ती क्रिएट करायचं काम हा पार्ट करतो आणि त्याचं नाव आहे लिव्हर. आपला जो लिव्हर आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे. तर बेसिकली जर का बघितला तर आपण लिव्हर सहज घेतो, जे काय आपण अन्न खातो तो पहिला लिव्हरकडे जातो. पण हा फार जवळपास 500 प्रायमरी अँड सब फंक्शन्स लिव्हर काम करत असतो. जर का लिव्हर अडचणीत आला किंवा लिव्हर डॅमेज झाला किंवा लिव्हर जर का व्यवस्थित फंक्शन करत नसला तर पूर्ण बॉडीवर पुढल्या येणाऱ्या पूर्ण अवयवांवर हा प्रॉब्लेम क्रिएट करतो. तर आता व्हिडिओ हा फार सुंदर असणार आहे आणि फार एज्युकेटिंग असणार आहे. तर याला ध्यानपूर्वक ऐका, समजून घ्या. यानं तुमची जी हेल्थ आहे ही कम्प्लिटली डिटॉक्स तर होऊनच जाईल पण कम्प्लीट फ्रेश होऊन जाईल. सो ध्यानपूर्वक आजचा हा व्हिडिओ ऐका, एंडपर्यंत ऐका. तर लिव्हरचं 5 बेसिक काम जर का आपण म्हटलं तर पहिलं तर आहे की एनर्जी क्रिएट करणं. जे काय अन्न आपण खातो तर अन्न आल्याला ते त्याला मेटाबॉलिझममध्ये कन्वर्ट करणे आणि जे इंटेस्टाईनमध्ये गेलं आतडीमध्ये गेल्यानंतर लिव्हर बाईल तयार करतो. बाईल तयार करून त्याला डायजेशनला मदत करतो. डायजेशन झाल्यानंतर दुसरं काम काय की आतडीमधलं जे अन्न डायजेस्ट झाल्यानंतर जे व्हिटॅमिन ए, डी, सी, के, ई हे जे व्हिटॅमिन्स असतात जे शरीरासाठी फार महत्त्वाचे असतात, तर या व्हिटॅमिन्सना स्टोअर करून ठेवणे आणि जिथं बॉडीला गरजेचं आहे तिथं परत कन्वर्ट करून देणं. म्हणजे बघा, नुसतं स्टोअर करायचं, कन्वर्ट करून त्या फॉर्ममध्ये व्हिटॅमिन्स देणं बॉडीला, हे काम करतं. तिसरं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे ब्लडला प्युरिफाय करणं. ब्लड जे कम्प्लीट बॉडीमध्ये सर्क्युलेट होतं तो कम्प्लीट इकडनं तिकडनं इम्प्युरिटीज वगैरे येत असतात. तर या इम्प्युअर ब्लडला प्युरिफाय करण्याचं काम कोण करत असेल तर तो लिव्हर आहे. फार महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर नेक्स्ट काम जे आहे किंवा लास्ट काम आपण म्हणू तर ते काय करतं, जे काही टॉक्सिक्स आहेत बॉडीमध्ये ते टॉक्सिक्स सगळे बाहेर काढण्याचं काम कोण करत असेल तर तो म्हणजे लिव्हर करतो. हे तर झाले प्रायमरी फंक्शन. तर अशा 500 सब सेकंडरी फंक्शन सुद्धा लिव्हर काम करतो. मग लक्षात घ्या, जर का आपण लिव्हरची जर का काळजी घेतली नाही, लिव्हर असा जर का चालत राहिला तर बॉडी आपली नक्कीच कोलॅप्स होईल. कारण जे काय होतं, जे काय अन्न आपण खातो पहिलं लिव्हरपर्यंत जातं आणि तिथनं प्युरिफाय होऊन फिल्टर होऊन हा इतर अवयवांपर्यंत जातो. मग आता जरा इमॅजिन करा, स्वतःला क्वेश्चन विचारा. लाईक मी तर 35 इयर्सपर्यंत आहे, तर मी माझ्या 35 वर्षामध्ये लिव्हर डिटॉक्स कधी केलाय का, हा क्वेश्चन विचारा. जर का इतक्या महत्त्वाचा लिव्हर असेल तर. पूर्वी काय व्हायचं की लोक मेहनत भरपूर करायचे, शेतातली काम असायचे, घाम भरपूर यायचा. तर जेव्हा घाम यायचा, हा जो मेहनत असेल तर लिव्हर ऑटोमॅटिकली डिटॉक्स व्हायचा. याच्यासोबतच त्या पूर्वीचं जे खाणं होतं त्याच्यामध्ये कस चांगला असायचा. थोडेफार भाजीपाला शेतातल्या डायरेक्ट अशा खाल्ल्या जायच्या की ज्याच्यातून लिव्हर डिटॉक्स व्हायचा. पण आजच्या या मॉडर्न एजमध्ये आपण असं काय करतोय, काय आपण इतकी मेहनत करतोय काय घाम गळायसारखं. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण तशा काय गोष्टी खातोय काय ज्याच्यामुळे लिव्हर डिटॉक्स व्हायला लागला. जर का होत नसेल तर फार इमॅजिन करा की कसं होणार. हा थोडक्यात असं होईल ना की जसं आपल्या ॲक्वागार्डला आपण बघतो बाहेर एक फिल्टर असतो, तर फिल्टरमधनं जे काय अशुद्ध पाणी आहे ते आत घेते, फिल्टर करते, मग आत सोडलं जाते आणि पुढं मग विविध कॅन्डल्स वगैरे असतात, ते त्याचं काम करतात मिनरल्स वगैरे ॲड करण्याचं. पण बाहेरचा जो फिल्टर आहे तो मातीने जर का पूर्ण भरला गेला तर तो काय करतो, मग अशुद्ध पाणी पुढं सोडतो. मग ते पुढं पाणी घेऊन काय तर पुढले जे कॅन्डल्स आहेत ते सगळे डिस्टर्ब होतात. सो आपल्या बॉडीमध्ये पण असंच होतं. जर का इम्प्युअर ब्लड आहे किंवा जे खाणं आहे जर का हा प्रॉपर पद्धतीनं डिटॉक्स झालं नाही किंवा थोडक्यात लिव्हरची हेल्थ चांगली नसेल, जसं त्या फिल्टरची हेल्थ खराब झाली त्या पद्धतीने लिव्हरची हेल्थ, फॅटी लिव्हर झाला असेल किंवा लिव्हर इन्फेक्शन झालं असेल तर तो काय करणं, इम्प्युअर ब्लड तयार करून पुढं सोडणं. याच्या व्यतिरिक्त लिव्हरचं काम आहे कोलेस्ट्रॉल तयार करणं. पण जर का लिव्हर स्वच्छ चांगला नसेल तर मग तो बॅड कोलेस्ट्रॉल पुढं सोडणं. बॅड कोलेस्ट्रॉलचं तर अडचणी आपल्याला माहीतच आहे. आज यंग तरुणांना सुद्धा हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आला. यामागचं कारण हेच, नक्की त्यांचा लिव्हर शुद्ध नाही आहे. आता कुणाचा लिव्हर शुद्ध नाही कळत नाही, कारण हार्ट अटॅक अशी गोष्ट आहे कुणाला पण कधी पण येतो. सो याचा अर्थ काय की लिव्हर प्रत्येकाने शुद्ध करणं गरजेचं आहे. तर शुद्ध करायचं तर कसं की लिव्हर शुद्ध करायला जर का इतके घटक आपण आणणार पूर्ण कसं आहे, तर याच्यासाठीच ॲस्क्लेपियस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडनं एक पॉवरफुल फॉर्म्युला आपल्याला दिला, तो म्हणजे हा लिव्होडॉक. सो आपल्या या लिव्होडॉकमध्ये जवळपास 14 आयुर्वेदिक जडीबुटी आहेत किंवा घटक आहेत. सो हा प्रोडक्ट कम्प्लिटली केमिकल फ्री आहे, साईड इफेक्ट 0% आहे, जेणेकरून प्रत्येक हेल्दी व्यक्तीसुद्धा वापरू शकते. हेल्दी म्हणजे बाहेरून दिसायला हेल्दी आपण नक्कीच दिसतो, पण आपण बघितलं तर मला लक्षात येते की नक्कीच थोड्या गोष्टी चुकलेल्या आहेत. तर लिव्होडॉकमध्ये इन्ग्रेडियंट 14 आहेत. तर 14 इन्ग्रेडियंट काय काय काम करतात आपण थोडक्यात बघून घेऊया. तर पहिला इन्ग्रेडियंट आहे तो अलोवेरा, ज्याला तोरपड आपण म्हणतो. अलोवेराचं काम आपल्याला माहीतच आहे, हे डिटॉक्स करणं आहे, परत लिव्हरला थंडावा द्यायचं काम अलोवेरा करून जातं. दुसरा जर का भेटला तर भुई आमला आहे. भुई आमला हा खास औषध आहे लिव्हरमध्ये भेटला तर फॅटी लिव्हर्स म्हणा किंवा
आपण टॉक्सिक्स वगैरे जे होतात लिव्हरमध्ये किंवा आपण म्हणतो इन्फेक्शन्स वगैरे होतात हे कमी करण्यासाठी भुई आवला फार चांगल्या पद्धतीने काम करतो. तिसरं औषध आहे पुनर्नवा फार सुंदर औषध आहे, जडीबुटी जे बॉडीची सूज वगैरे ही कमी करायला मदत करते. जो लिव्हरची सूज वगैरे फॅटी लिव्हरला हेल्पफुल राहते भरपूर. त्यासोबतच पुनर्नवा हा लिव्हरचे जे सेल्स आहेत त्यांना बरे करायला फार हेल्पफुल राहतो. त्यानंतर चौथा घटक आहे यामध्ये तर तो आहे मका आहे. ओके, मकाचं काम काय की जे हार्मोन्समध्ये जे टॉक्सिक्स असतात ते काढायचं काम करतो. तो हा पण स्पेशल. त्यानंतर यामध्ये त्रिफला तर आपल्याला माहीतच आहे सर्वांना. तर त्रिफला ॲक्च्युली इंटेस्टाईन जे आतडे आहेत ना त्याला डिटॉक्स करायला मदत करतो, आतड्यांना स्वच्छ करायला मदत करतो. याच्यामुळं लिव्हरवरला जो दाब आहे तो कमी होतो, म्हणजे वर्कलोड डिवाइड होऊन जातो. त्यानंतर नागरमोथा आहे. नागरमोथा हा पचनशक्ती वाढवतो. ओके, वायूला कंट्रोल होतो आणि पचनशक्ती वाढवतो किंवा आम्हाला कंट्रोल करतो, ॲसिडिटीला कंट्रोल करतो. त्यानंतर यामध्ये कसनी आहे. कसनी हा खास करून जी जडीबुटी आहे ती आपण रक्त शुद्धीकरणाला फार हेल्पफुल ठरते. ओके, सो कसनी ही लिव्हरला थंडावा देते आणि रक्त शुद्धीकरण करते, सोबतच हार्मोनल बॅलन्सला सुद्धा फार मदत राहते. त्यानंतर भृंगराज आहे. भृंगराज शब्द ऐकल्यानंतर म्हणाल की तुम्ही केसांसाठी फार युजफुल राहतो. तर हा भृंगराज ॲक्च्युली काय करतो की लिव्हरचे जे सेल्स आहेत त्यांना पोषण देतो. ओके, मग तो नक्कीच केसांसाठी किंवा ब्लड प्युरिफाय करायला मदत करतो. ब्लड प्युरिफाय झालं तर नक्कीच केसांसाठी हेल्पफुल ठरतो. त्यानंतर अमलताज आहे. तर अमलताजचं काम काय की शरीरातला जो कचरा आहे तो बाहेर काढायचं काम हा अमलताज करतो. त्याच्यामुळे लिव्हरचा भार कमी होतो. त्यानंतर सोप आपल्याला माहिती आहे जेवल्यानंतर आपण घेतो. तर हा काय करतो, गॅस म्हणा, ॲसिडिटी म्हणा हे कमी करायला सोप यामध्ये मदत करतो. त्यानंतर सूर्यपंखा आहे. तर सूर्यपंखा याचं काम काय की इन्फ्लेमेशन जे सूज आहे ना ती परत सूज कमी करायला काम करतो. त्यानंतर चिराता काय करते की दाह जो आहे शरीरातला दाह आहे तो कमी करतो, रक्त शुद्ध करतो. त्यानंतर फुटकी आहे. फुटकी हे फार स्पेशल औषध आहे, क्लासिक औषध आहे की जे शक्तिशाली औषध आहे की डिटॉक्स करण्यासाठी. जर का आपण भेटलं फुटकी हा बऱ्याच इतर आयुर्वेदिक याच्यामध्ये पण कॉम्बिनेशनमध्ये वापरतो तर तो डिटॉक्स करायला फार हेल्पफुल आहे फुटकी. ओके, त्यानंतर गिलोय आपल्याला माहित आहे की हा इम्युनिटीसाठी फार चांगला आहे. तर गिलोयने काय होते की आपली इम्युनिटी वाढून जाते चांगल्या पद्धतीने. ओके, तर असा हा 14 घटकचा आपला हा जो लिव्होडॉक आहे हा फार पॉवरफुल औषध आहे. एक सुरक्षा कवच आपल्या लिव्हरसाठी किंवा एक काळजी घेणाऱ्या आईसारखं काम आपल्या लिव्हरचं करतं. आणि लिव्हर हे लक्षात आलंच असेल की इतकं महत्त्वाचं काम करतं. तर वर्षातून किंवा 6 महिन्यातून एकदा डिटॉक्स करणं लिव्हरला फार महत्त्वाचं आहे. एकदा तुम्ही डिटॉक्स केला तर तुमच्या चेहऱ्यावरला तेलकटपणा म्हणा किंवा चेहऱ्याची फ्रेशनेस चांगली राहील, ब्लड चांगले प्युरिफाय होते, पिंपल्स वगैरे परत येणार नाही. त्याच्यासोबत डायजेशन तुमचं चांगलं होऊन जाते कारण डिटॉक्सिएशन सगळं होऊन जातं. तुम्ही हा घेतल्यानंतर हे पण लक्षात येईल की कसं स्टूल वगैरे फॉर्मेशन एकदम चांगलं व्हायला लागलं आहे. पाईल्सवाल्यांना वगैरे सगळ्यांना चांगला. तर आम्ही जे काही औषध देतो त्यात जवळपास जेवढे आजार होतात त्यातले 80% आजार पोटामुळेच होतात, पोटाच्या आजारामुळे होतात. तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर का म्हटलं 80% रोगांवरती लिव्होडॉक हा कामाला येतो. सो जरी हेल्दी असला तर आपलं एक कर्तव्य आहे की हा जो ब्लेसिंग म्हणून भगवंतानं या शरीरासोबत जो पार्ट दिलेला हा लिव्हर याला डिटॉक्स करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी हा आपला ॲसिलियस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडचा लिव्होडॉक अवेलेबल आहे. तर हा नक्की घ्या. ज्यांना मी दिलेला आहे त्या सगळ्यांना फार सुंदर रिझल्ट आलेले आहेत. त्यांचं पोट साफ आहे, त्यांचं बॉडी एकदम हलकं फील करतात आणि दिवसभर एनर्जेटिक फील करतात. तर तुम्ही पण नक्की घ्या. कारण डिटॉक्स करणं हे आपलं कर्तव्य आहे. ते करा आणि फ्रेश राहा, हेल्दी राहा. थँक्यू व्हेरी मच.